11वीच्या प्रवेशाशी ज्यांचा संबंध आहे म्हणजेच विद्यार्थी, पालक व शिक्षक त्यांच्या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण या वर्षीपासून 11वीची प्रवेश महाराष्ट्रभर ऑनलाईन पद्धतीने होत आहे आणि त्यामुळे प्रथमतःच ही पद्धत राबवल्या गेल्यामुळे अनेकांना अनेक अडचणी येत आहेत। त्या संदर्भात वेळोवेळी येणारे बदल आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। या अगोदरही जे काही बदल आले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे। तर आता 30 जून 2025 पासून तर 7 जुलै 2025 पर्यंत पहिल्या फेरीचे प्रवेश होणार आहे आणि हे प्रवेश होत असताना काही अडचणी, काही प्रश्न पुढे येत आहेत। मागचा जो मी व्हिडिओ बनवला तर त्यावर अनेकांनी कमेंट्स केले आणि फोन केले आणि अनेक प्रश्न विचारले आणि म्हणून त्या प्रश्नांचं निराकरण होण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण त्या प्रश्नांची चर्चा, अडचणींची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। गुणवत्ता यादी संबंधित काही महत्त्वाचे आणि वारंवार विचारणा होत असलेले मुद्दे। पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अल्पसंख्याक कॉलेजच्या सीट मॅट्रिकमध्ये बदल झाला असल्याने त्यांच्याकडे नव्याने उपलब्ध रिक्त कोटा जागांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी लॉग इन मध्ये देण्यात आलेली आहे। त्यानुसार विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। तर अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालय जे आहेत तर अनेक अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या सीट सरेंडर केल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना जो कोटा होता तो कोटा आता बदललेला आहे आणि त्यामुळे जनरलमधून त्यांना जास्त प्रवेश मिळालेले आहेत आणि त्यानुसार आता तिथे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। दुसरा मुद्दा, विद्यार्थ्याचे नाव एकाच वेळी 4 ठिकाणी सुद्धा येऊ शकते। म्हणजेच विद्यार्थ्याचे नाव अल्पसंख्याक, इन हाऊस, व्यवस्थापन कोटा तसेच कॅप अशा 4ही जागी दिसू शकते। पैकी कोणत्या यादीतील प्रवेश निश्चित करावा हे सर्वस्वी विद्यार्थी आणि संबंधित कॉलेजवर अवलंबून आहे। या संदर्भात सुद्धा एक क्वेरी आहे की मग एका ठिकाणी प्रवेश जेव्हा निश्चित करतो तेव्हा इतर ठिकाणी जे विद्यार्थ्याचं नाव दिसते आहे तर ते तिथे रिजेक्ट करायचं का? तर ते रिजेक्ट करण्याची गरज नाही। हेही सर्वांनी लक्षात घ्यावं। फक्त आपल्याला कॅपमधून तो प्रवेश करायचा की कोट्यातून तो प्रवेश करायचा हे निश्चित करायचं आणि जिथून कुठून प्रवेश करायचा असेल तिथून फक्त प्रवेश करायचा, त्याचं ॲडमिशन लेटर काढायचं। अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचा प्रवेश आपल्याला निश्चित करायचा आहे। तिसरं, एखाद्या अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयास 60 प्रवेश क्षमता असेल व तिथे 3ही कोटा लागू असल्यास 39 जागा वगळून उर्वरित 21 कॅप जागेसाठी जेवढे अर्ज आले असतील पैकी गुणवत्ता न्याय फक्त जनरल संवर्गातून प्रवेश दिले जातात। विद्यार्थ्यांची मूळ कॅटेगरी कोणती असली तरी अलॉटमेंट जनरलमधून दिले जाते। तर आता अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालय 60 प्रवेश तिथे होऊ शकतात। आता 60 पैकी 50% म्हणजे 30 जागांचं आरक्षण आहे। 6 जागा इन हाऊस कोट्याकरता आणि 3 जागा मॅनेजमेंट कोट्याकरता, म्हणजे अशा 9 म्हणजे 30 अधिक 9 39 जागा सोडून उर्वरित 21 जागा ज्या आहेत तर त्या 21 जागेसाठी अर्ज आले असतील तर त्या 21 जागेकरताच त्यांना विद्यार्थी मिळतील आणि ते जे अलॉटमेंट आहे ते जनरलमधून दिले जाते। त्याच्यामध्ये कास्ट कॅटेगरीचा काही विषय राहत नाही। नंबर 4, ज्या विद्यार्थ्यांची अद्यापही नोंदणी झालेली नाही, अजूनपर्यंत ज्यांना
या ऑनलाईन प्रवेशाची माहितीच नाही, त्याच्यामुळे त्यांनी आजपर्यंत नोंदणीच केली नाही, ते विद्यार्थी 30 जून पासून प्रवेश अर्जाचा भाग 1 पूर्ण करून लॉक करू शकतात. तर त्यांनी आपला प्रवेश अर्जाचा पहिला जो भाग आहे तो पूर्ण करायचा आहे. तसेच ज्यांनी यापूर्वी नोंदणी केली मात्र भाग 1 अपूर्ण राहिला असेल ते सुद्धा आपला भाग 1 पूर्ण करून लॉक करू शकतात. तर काही काहींनी माहिती भरली परंतु भाग 1 लॉकच केला नाही, तर ते आता आपला पहिला भाग जो आहे तो लॉक करू शकतात. 5वा मुद्दा, दुसऱ्या फेरीसाठी कॅप व कोटाचे भाग 2 ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा 9 जुलै नंतर स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करून देण्यात येईल. आता अनेकांची समस्या आहे, अनेकांचे प्रश्न आहेत की रजिस्ट्रेशन झालेलं आहे परंतु पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला नाही, ती अडचण आली असेल, किंवा दुसऱ्या पसंतीचं किंवा त्याच्या पुढचं कॉलेज लागलं असेल तर त्यांना ते नको आहे, तेव्हा त्यांना सेकंड राऊंडमध्ये आता ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर ती सुविधा 9 जुलै नंतर जे काही वेळापत्रक असेल त्या वेळापत्रकात देण्यात येणार आहे. नंबर 5 झाला आपला. नंबर 6, रिक्त कोटा जागांपैकी जेवढ्या जागा दुसऱ्या कॅप फेरीसाठी प्रत्यार्पित करायच्या असतील त्या 30 जून ते 7 जुलैच्या दरम्यान करता येतील, परंतु त्या करायलाच हव्यात असे बंधन नसून ऐच्छिक आहे. तर मॅनेजमेंट जे अल्पसंख्याक आहे, मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, तर त्यांना जर आपल्या मायनॉरिटी कोटा हा सरेंडर करायचा असेल किंवा इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा जो आहे कॉलेजेसना मिळाला त्यांना जर तो सरेंडर करायचा असेल तर तो त्यांना करता येईल. आणि ज्यांना करायचा नसेल तर त्यांनी थांबून जायचं, त्यांच्याकरता ते ऐच्छिक आहे सर्व काही. नंबर 7, पहिल्या कॅप फेरीत पहिल्याच पसंती क्रमाचे कॉलेज मिळाले असताना कोणत्याही कारणास्तव प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी ओपन फॉर ऑल राऊंड पर्यंत बाद करण्यात येईल. आता पहिला राऊंड सुरू आहे आणि या पहिल्या राऊंडमध्ये काहींना पहिल्याच पसंती क्रमाचं कॉलेज लागलेलं आहे परंतु त्यांना प्रवेश घ्यायचा नाही आहे, तर त्यांना 4 फेऱ्या ज्या आहेत त्या 4 फेऱ्यांमध्ये आता प्रवेश मिळणार नाही. परंतु शेवटचा जो आहे राऊंड, 5वा राऊंड ओपन फॉर ऑल, तर त्या ओपन फॉर ऑल राऊंडमध्ये त्यांना सहभागी होता येईल. परंतु त्यांना अडचण एक असेल की तोपर्यंत अनेक कॉलेजेसचे प्रवेश पूर्ण झालेले असतील. 8, पहिल्या कॅप फेरीत निश्चित केलेला प्रवेश कोणत्याही कारणास्तव रद्द केल्यास विद्यार्थी ओपन फॉर ऑल राऊंडपर्यंत बाद करण्यात येईल. एखाद्याने आता पहिल्या फेरीमध्ये ॲडमिशन निश्चित केली परंतु नंतर त्याला असं वाटलं की आता आपली ॲडमिशन रद्द करायची आणि त्यांनी जर ती ॲडमिशन रद्द केली तर त्याला सुद्धा आता हे जे सुरुवातीचे 4 कॅपचे राऊंड आहेत तर त्यामध्ये पुन्हा संधी मिळणार नाही. शेवटचा जो 5वा राऊंड आहे ओपन फॉर ऑल, तर त्यामध्ये त्याला समाविष्ट होता येईल. नंबर 9, कोटा प्रवेशावरील दोन्ही नियम लागू होत नाहीत. आता हे कोणाकरता आहे तर कॅप फेरीत प्रवेश ज्यांनी निश्चित केला, परंतु कोटामध्ये जर कोणी प्रवेश निश्चित केला आणि तो रद्द केला तर त्याला मात्र हा नियम लागू नाही. कोट्यातून घेतलेला प्रवेश रद्द केला तरी पुढच्या फेरीत सहभागी होता येईल. नंबर 10, एखाद्या विद्यार्थ्याने कॅपसाठी एकच कॉलेज निवडले होते मात्र पहिल्या यादीत अलॉटमेंट मिळाले नसेल तर पुढील फेरीत अर्ज भरता येईल. तर ज्याला रेकॉर्ड नॉट फाउंड अशा प्रकारचं त्याच्या लॉग इनमध्ये दिसत असेल तर लक्षात घ्यायचं की त्यांनी जे पसंतीक्रम दिलेले आहेत त्या कॉलेजपैकी एकही कॉलेज त्याला लागलेलं नाही आणि म्हणून त्याला पुढच्या राऊंडमध्ये भाग घेता येईल, पुन्हा कॉलेज निवडता येतील. नंबर 11, कॉलेज सीट मॅट्रिकमध्ये जनरल संवर्गाच्या जेवढ्या जागा असतात त्यावर अलॉटमेंट करताना विद्यार्थ्यांच्या मूळ संवर्गाचा विचार केला जात नाही. विद्यार्थ्यांच्या मूळ संवर्ग एसटी किंवा ओबीसी किंवा इतर कुठलाही असला तरी जर एखाद्या कॉलेजकरिता आलेल्या अर्जात गुणवत्तानिहाय तो विद्यार्थी जनरल संवर्गाच्या जागेच्या संख्येत बसत असेल तर त्याची अलॉटेड कॅटेगरी जनरल प्युअर किंवा जनरल विमेन अशी असू शकते.
त्या बाबतीत कुठली त्रुटी यादीत नाही। तर ज्यांनी ओपनमधून फॉर्म भरला आहे तर तो विद्यार्थी कोणत्याही कॅटेगरीचा असला तरीसुद्धा तो जनरल कॅन्डिडेट समजण्यात येईल। नंबर 12, जर विद्यार्थ्याचे अलॉटमेंट आरक्षणाच्या संवर्गातून झाले असल्यास त्याचे किंवा त्याच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे। तर जात संवर्ग जे आहेत, कॅटेगरी जे आहेत, तर त्यामधून जर ॲडमिशन असेल तर वडिलांचं किंवा त्याचं स्वतःचं जात प्रमाणपत्र त्याला अपलोड करावं लागेल। नंबर 13, SC, ST, EWS वगळून इतर संवर्गाला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र लागू आहे। अपरिहार्य कारणास्तव ते प्रमाणपत्र किंवा त्याची पावती विद्यार्थ्याकडे नसल्यास कॉलेज स्तरावर त्या संबंधित निर्णय घेऊन हमीपत्र भरून घ्यावे। तर 3 संवर्ग जे आहेत, SC, ST आणि EWS, तर यांना नॉन क्रिमिलेअरची अट नाही आहे, परंतु इतर संवर्ग जे आहेत, इतर कॅटेगरी जे आहेत, त्यांना मात्र नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट दाखल करावं लागेल आणि ते नसेल तर तशा प्रकारची पावती म्हणजेच नॉन क्रिमिलेअर करता अर्ज केल्याची जी पावती आहे ती कॉलेज स्तरावर दाखवावं लागेल आणि कॉलेज त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेईल आणि त्याची ॲडमिशन करून घेईल। नंबर 14, कॉलेज लॉग इनमधून प्रवेश निश्चित करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे ॲडमिशन लेटर प्रिंट करून प्रवेश अर्जाला जोडून ठेवणे आवश्यक आहे। अलॉटमेंट लेटर प्रिंट करून ठेवणे अनिवार्य नाही। तर सर्वात महत्त्वाची सूचना ही आहे की एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर सर्वात शेवटी ॲडमिशन लेटर प्रिंट करायचा आहे आणि एक कॉपी त्या विद्यार्थ्याला द्यायची आहे आणि एक कॉपी आपल्या रेकॉर्डमध्ये ठेवायची आहे। त्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सला ती कॉपी जोडून ठेवायची आहे, म्हणजे जेव्हा पडताळणी होते तर पडताळणीच्या वेळेस हे लेटर जे आहे ॲडमिशन लेटर त्याची प्रिंट बघितल्या जाते। नंबर 15, नियमित फेऱ्यांमध्ये सर्व अलॉटमेंट हे संवर्गनिहाय होतात। एखाद्या संवर्गाचे किंवा संवर्गातील समांतर आरक्षणाचे विद्यार्थी नसल्यास त्या जागा ओपन फॉर ऑल राऊंडमध्ये इतर संवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ट्रान्सफर केल्या जातात। समजा एखाद्या ठिकाणी 10 SC कॅटेगरीच्या व्हॅकन्सीज आहेत आणि 6च विद्यार्थी जर मिळाले असतील तर अशा प्रसंगी 4 जागा ज्या आहेत तर त्या जागा शेवटचा जो राऊंड आहे ओपन फॉर ऑल, तर त्यामध्ये इतर संवर्गातले विद्यार्थी त्या जागांवर भरल्या जातील, परंतु 4 राऊंडपर्यंत मात्र त्या जागा त्या कॅटेगरी पुरताच असतील। नंबर 16, प्रत्येक फेरीत सहभागी होण्यासाठी वेळापत्रकानुसार प्रवेश अर्जाचा भाग 2 लॉक करणे अनिवार्य आहे। प्रत्येक फेरीत विद्यार्थी पसंतीक्रम बदल करू शकतात। तर विद्यार्थ्यांना जेव्हा ऑप्शन फॉर्म जेव्हा विद्यार्थी भरतात तेव्हा भाग 2 जो आहे तर तो भाग 2 हा लॉक करणं आवश्यक आहे। तो जर लॉक केला गेला नाही तर त्या फेरीमध्ये त्याला प्रवेश मिळणार नाही। ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे। नंबर 17, कॉलेजने 50 अर्ज भरले परंतु कॅपच्या यादीत 35च आले असे घडले असेल तर कॉलेजचे सीट मॅट्रिक आणि अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे जात संवर्ग यांची संख्या पडताळून बघावी। एखाद्या संवर्गाचे अर्ज सीट मॅट्रिकपेक्षा जास्त असल्यास त्यामधून गुणवत्तेनुसार अलॉटमेंट दिले जाते। आता कधी कधी काय झालेलं आहे की काही कॉलेजेसमध्ये अर्ज भरपूर आले परंतु एखाद्या कॅटेगरी करता 15 जागाच आहेत आणि त्या कॅटेगरीकरता 25 अर्ज आले आहेत। जरी अर्ज 25 असले तरी प्रवेश मात्र 15च करता येतील आणि म्हणून अनेक जण असं म्हणत आहेत की आमच्या इथे अर्ज भरपूर भरले गेले पण विद्यार्थी कमी आले। त्याचं कारण असं की कॅटेगरीनिहाय जेव्हा विश्लेषण केल्या गेलं तर तेव्हा त्या कॅटेगरीची संख्या जेवढी पाहिजे तेवढेच प्रवेश त्या कॉलेजमध्ये होत असतात, इतर त्यांनी दिलेल्या दुसऱ्या पसंती क्रमाकडे वळत असतात। नंबर 18, एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉटमेंट का झाले नाही हे विद्यार्थी लॉग इनमध्ये कॅप ॲडमिशन मेन्यूमध्ये कॅप अलॉटमेंटमध्ये जाऊन रिझन फॉर नॉट अलॉटमेंटवर क्लिक करून तो तपासू शकतो। 19 नंबर, एखादा विद्यार्थी समांतर आरक्षणातून प्रवेश घेत असल्यास त्यासंबंधीचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले सर्व प्रमाणपत्र तपासून बघणे अनिवार्य आहे। म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते कास्ट सर्टिफिकेट त्याचं तपासलं गेलं पाहिजे तरच त्याला आरक्षण मिळेल। नंबर 20, शक्यतो जोवर विद्यार्थी किंवा पालक मूळ कागदपत्र प्रत्यक्ष कॉलेजमध्ये सादर करत नाहीत तोवर ऑनलाईन प्रवेश निश्चित करू नये। तर
प्रत्यक्ष जेव्हा ॲडमिशन होत असेल तर तेव्हा मूळ कागदपत्रांची पडताळणी करणं अत्यंत गरजेचं आहे. नंबर 21, महाविद्यालयाचे शुल्क कॉलेज त्यांच्याकडे उपलब्ध सुविधेनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वीकारू शकतात. नंबर 22, कॉलेज लॉग इनमधून डाउनलोड होणाऱ्या एक्सेल फाईलमध्ये दिलेली प्रवेश यादी अल्फाबेटनुसार दिलेली असू शकते. फिल्टर लावून ती यादी मेरिटनुसार सेट करून घ्यावी. मेरिटनुसार सेट केली की अलॉटमेंट बाबीतल्या सर्व शंका दूर करण्यास मदत होईल. तर जी यादी आपल्याकडे कॉलेजेसकडे आली आहे ती अल्फाबेटनुसार असू शकते, तर ती आपल्याला मेरिटनुसार सेट करावी लागेल, म्हणजे आपल्याला मदत होईल. नंबर 23, कोटा प्रवेशासाठी या फेरीमध्ये सुद्धा OTP राहील. कॅप प्रवेशासाठी OTPची आवश्यकता नाही. तर कोट्यामध्ये म्हणजे इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा, मायनॉरिटी कोटा जे आहेत, तर तिथे आपल्याला प्रवेश करताना विद्यार्थ्याला OTP जाईल आणि तो OTP फिलअप केल्यानंतरच ती ॲडमिशन होईल. परंतु कॅप प्रवेश जो आहे त्याच्याकरता OTPची आवश्यकता नाही. कॅपचा प्रवेश रिजेक्ट किंवा कॅन्सल करण्यासाठी मात्र OTP अनिवार्य असेल. कॅपचा जो प्रवेश आहे तो जर रिजेक्ट करायचा असेल किंवा कॅन्सल करायचा असेल तर संबंधित विद्यार्थ्याला OTP पाठवावा लागेल आणि तो फिलअप केल्यानंतरच तो अर्ज रिजेक्ट किंवा कॅन्सल होईल. नंबर 24, विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये त्रुटी असल्यास ग्रुपवर विद्यार्थ्यांचा ID, नाव व नवीन मोबाईल नंबर पाठवणे तो बदलून देण्यात येईल. तर कधी कधी काही सिमचे प्रॉब्लेम्स येतात, तर अशा वेळेस सिम बदलल्यामुळे नंबर बदलतो आणि जर नंबर बदलला तो दुरुस्त करून घ्यावा लागेल, तरच ॲडमिशन कन्फर्म होईल. नंबर 25, कोटा सीट सरेंडर करताना प्राचार्यांना OTP जातो. या जागा विचारपूर्वक सरेंडर कराव्यात. एकदा सरेंडर केलेल्या जागा परत मिळणार नाहीत. तर जे मॅनेजमेंट कोटा आहे, इन हाऊस कोटा आहे किंवा मायनॉरिटी कोटा आहे, तर तो जर सरेंडर करायचा असेल तर तो विचारपूर्वक करावा लागेल, कारण एकदा सरेंडर केलेला कोटा परत मिळणार नाही. नंबर 26, बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग 2 काही कारणास्तव अनलॉक केल्यावर लॉक करायचा राहून गेला. त्यामुळे गुणवत्ता यादीत त्यांचे कॉलेज मिळालेले नाही. काहींनी प्रिंट काढल्यानंतर ऑप्शनमध्ये बदल केलेत. त्यामुळे जेव्हा विद्यार्थी किंवा पालक आपल्याकडे येऊन सांगतात की नंबर लागला नाही, तेव्हा प्रिंटऐवजी प्रत्यक्ष त्याचे लॉग इन बघून वस्तुस्थिती तपासून त्याचे शंका निरसन करावे. तर असं सुद्धा घडलेलं आहे की सेकंड पार्ट जो आहे तर तो लॉक न केल्या गेल्यामुळे काही विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेलं नाही आहे. तर पुढच्या राऊंडमध्ये मात्र पार्ट 2 लॉक करायला सांगावा. 27, ऑनलाईन यादीतील नावाचे स्पेलिंग व TC किंवा गुणपत्रिका यावरील स्पेलिंग यात तफावत असल्यास योग्य ती पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा. 28, बायफोकलचे प्रवेश हे महाविद्यालय स्तरावर करायचे आहेत. कॅपच्या यादीतून आलेले विद्यार्थी हे जनरल सायन्समध्ये प्रवेशित असतील, त्यानंतर त्यातील इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज घेऊन आरक्षण व गुणवत्ता न्याय पुढील प्रक्रिया वेळोवेळी देण्यात येणाऱ्या वेळापत्रकानुसार करावी. तर अगोदर सायन्स कॉलेजेसला जनरल सायन्समध्येच विद्यार्थी येतील, नंतर कॉलेज स्तरावर त्यांना बायफोकलची प्रक्रिया राबवायची आहे आणि शेवटचं 29, एखाद्या कॉलेजची प्रवेश क्षमता 60 असेल व तिथे बायफोकल कोर्स सुद्धा असेल तर जनरल व बायफोकल असे दोन्ही मिळून 60च प्रवेश होतील. 60 व्यतिरिक्त बायफोकलचे प्रवेश घेणार नाहीत. म्हणजे बायफोकल करता काही जास्तीच्या जागा दिलेल्या नाहीत. ज्या कॉलेजची कपॅसिटी जेवढी असेल म्हणजे 60 असेल तर 60च प्रवेश त्यांना देण्यात येतील आणि नंतर मग त्यांना आपल्या कॉलेज स्तरावर, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर आपले प्रवेश जे आहेत बायफोकलचे ते निश्चित करावे लागतील.